जसं की IR स्पेक्ट्रोस्कोपी आहे, त्याच्यामध्ये आपण इन्फ्रारेड रेडिएशन वापरलं. कोणतं रेडिएशन वापरलं होतं? एखादा मॉलिक्यूल आहे, त्या मॉलिक्यूलचा फर्स्ट ग्रुप जर डिटेक्ट करायचा असेल तर आपण IR स्पेक्ट्रोस्कोपी वापरली होती. त्यामध्ये इन्फ्रारेड रेडिएशनचा आपण वापर केला होता. NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण रेडिओ वेव्हज वापरतो. कोणत्या वेव्हज? रेडिओ वेव्हज. आपल्याला माहिती आहे बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय असते? त्याच्यामध्ये दोन कंपोनंट असतात. एक तर असते इलेक्ट्रिक आणि दुसरा असतो मॅग्नेटिक. हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आणि याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. जसं की मी ट्रिक सांगितली होती, कोणती सांगा? कॉलेज गर्ल्स आर अल्टिमेट व्हिजिटर्स इन माय रेस्टॉरंट. तर याच्यामध्ये हायेस्ट वेव्हलेंथ जी होती, ती हायेस्ट वेव्हलेंथ कोणत्या रिजनची होती? रेडिओ वेव्हज. ह्या रेडिओ वेव्हज आपण वापरणार आहे आणि याच्या मदतीने आपल्याला मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर डिटरमाइन करण्यासाठी मदत होणार आहे. त्या स्पेक्ट्रोस्कोपीला काय म्हणतो आपण? न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी. आता याच्यामध्ये सर्वात आधी आपण बेसिक गोष्टी बघूया. लेट अस स्टार्ट विथ द इंट्रोडक्शन. त्यानंतर आपण बघणार इन्स्ट्रुमेंटेशन, नंबर ऑफ सिग्नल्स, शिल्डिंग, डिशिल्डिंग आणि पोझिशन्स ऑफ सिग्नल्स. लेट अस ट्राय टू एक्सप्लेन वन बाय वन. तर बघा, एखादा मॉलिक्यूल आहे सपोज, जसं की फॉर एक्झाम्पल CH4 आहे. तर CH4 मध्ये ॲटम्स आहेत आणि या ॲटम मध्ये न्यूक्लियस असतो. ॲटम मध्ये काय असतो सांगा? न्यूक्लियस. आणि या न्यूक्लियसला स्पिन असतो. न्यूक्लियस काय करतो? स्पिन. जसं की भोवरा माहिती आहे तुम्हाला? भोवरा काय करतो सांगा? स्पिन. टॉप, इंग्लिशमध्ये टॉप म्हणतात. ते बघा, दोरीवाला एक यायचा आधी, त्याला जर का तुम्ही असं फिरवलं तर तो टॉप फिरायचा आणि शेवटी काय व्हायचं बघा, आधी तो असा सरळ फिरायचा आणि शेवटी तो असा फिरायचा. बघितलेला आहे का? कोणी बघितलेला आहे टॉप? सर्वांनीच फिरवता. कोणाला येते? मी घेऊन आलेलो आहे दोरीवाला. कोणाला फिरवता येतो? तर बघा, शेवटी तो प्रिसेज होतो. याला काय म्हणतात सांगा? प्रिसेशन. कळते ना तुम्हाला? आधी तो असा फिरतो एका जागेवर आणि नंतर फिरताना असा प्रिसेस होतो. तर त्याच पद्धतीने जो काही न्यूक्लियस आहे हायड्रोजन ॲटमचा, कोणाचा न्यूक्लियस सांगा? हायड्रोजन ॲटमचा, तो बिहेव करतो ॲज अ स्पिनिंग मॅग्नेट किंवा स्पिनिंग बार मॅग्नेट. इट बिहेव्स ॲज व्हॉट? स्पिनिंग बार मॅग्नेट. हियर सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज द न्यूक्लियस. दिस इज व्हॉट? न्यूक्लियस. आणि हा न्यूक्लियस काय करणार हायड्रोजनचा? तर हा स्पिन करणार, एक तर अँटी क्लॉकवाईज दिशेने किंवा क्लॉकवाईज दिशेने हा स्पिन करणार. न्यूक्लियसमध्ये दोन पार्टिकल असतात. कोणकोणते सांगा? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. व्हेरी गुड. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हा न्यूट्रल असतो, बट प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज. आणि कोणताही चार्ज असेल आणि चार्ज बॉडी जर मूव्ह होत असेल, स्पिन होत असेल, रोटेट होत असेल, तर मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो. काय जनरेट होतं सांगा? इफ एनी चार्ज इज इन मोशन, जर कोणताही चार्ज कशामध्ये असेल सांगा? मोशन मध्ये. ती स्पिन मोशन असो की कोणती, तर तो स्वतःची काय तयार करतो? मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. आणि ही मॅग्नेटिक फील्ड जी आहे, याच्या मदतीने आपण NMR स्पेक्ट्रा डिटेक्ट करतो. किंवा एखादा मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये किती प्रकारचे हायड्रोजन्स आहेत आणि त्याचं कसं स्ट्रक्चर आहे हे आपण डिटरमाइन करतो विथ द हेल्प ऑफ व्हॉट? NMR स्पेक्ट्रोस्कोपी. बघा काय काय कळलं तुम्हाला? सर्वात पहिली गोष्ट, NMR ही स्पेक्ट्रोस्कोपी आहे ज्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर डिटरमाइन करणार. त्यासाठी आपण कोणतं रेडिएशन वापरणार? रेडिओ वेव्हज. व्हेरी गुड. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय असते, तर कोणताही जर तुम्ही मॉलिक्यूल घेतला, त्याचा आपल्याला NMR स्पेक्ट्रा काढायचा असेल तर मॉलिक्यूल मध्ये ॲटम असतो. ॲटम मध्ये काय असतो? न्यूक्लियस. आणि त्या न्यूक्लियस मध्ये दोन पार्टिकल आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता न्यूक्लियस स्पिन होतो, त्याच्यासोबत हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन सुद्धा काय होणार? स्पिन होणार. आणि जर कोणतीही चार्ज बॉडी असेल आणि ती मोशन दाखवत असेल, इफ एनी चार्ज इज इन मोशन, इट क्रिएट्स इट्स ओन मॅग्नेटिक फील्ड. इट क्रिएट्स इट्स ओन व्हॉट? मॅग्नेटिक फील्ड. आणि ही मॅग्नेटिक फील्ड किती बनते आणि त्याचं काय इंटरॅक्शन होते रेडिओ वेव्ह सोबत, याने एक ग्राफ येतो, एक स्पेक्ट्रा येतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो? NMR स्पेक्ट्रा. तर NMR स्पेक्ट्रा कसा काढतात? काय कळलं तुम्हाला सांगा? सर्वात पहिले काय वापरणार आपण? रेडिओ वेव्हज. न्यूक्लियस काय होतो? स्पिन. कोणकोणते? एक तर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. आणि तो स्पिन झाल्यामुळे त्याची स्वतःची काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड. आणि त्याचं इंटरॅक्शन होणार रेडिओ वेव्ह सोबत. त्याचं इंटरॅक्शन कशासोबत होणार सांगा? रेडिओ वेव्ह. तुम्ही म्हणाल सर कसं इंटरॅक्शन होणार? तर बघा, न्यूक्लियसने काय तयार केली? स्वतःची मॅग्नेटिक फील्ड. आपल्याला माहिती आहे, आपण कोणताही लाईट टाकला, लाईट इज नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. त्याच्यामध्ये दोन कंपोनंट, एक तर इलेक्ट्रिक आणि दुसरा मॅग्नेटिक. हा लाईटचं मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, रेडिओ जी टाकली त्याची मॅग्नेटिक फील्ड आणि न्यूक्लियसची मॅग्नेटिक फील्ड यांचे होते इंटरॅक्शन. त्यांची काय होते? इंटरॅक्शन. तिथे रेझोनन्स होणार. तिथे काय होणार? रेझोनन्स होणार. त्यांची इंटरॅक्शन होणार आणि त्याच्यामुळे जो ग्राफ मिळतो तो ग्राफ कोणता आहे सांगा? NMR स्पेक्ट्रा. तो ग्राफ कोणता आहे? आयडिया कळली का काय? व्हॉट इज द आयडिया? कोणतं रेडिएशन? रेडिओस. त्याच्यामधला मॅग्नेटिक कंपोनंट, त्याच्यामधला हा इंटरॅक्ट करतो कोणासोबत? तर मॉलिक्यूल मधल्या ॲटम मधल्या न्यूक्लियसची मोशन आहे, त्याच्यामुळे तयार होते त्याची मॅग्नेटिक फील्ड. न्यूक्लियसची मॅग्नेटिक फील्ड आणि रेडिओची मॅग्नेटिक फील्ड यांचं इंटरॅक्शन होणार आणि त्याच्यामुळे ग्राफ भेटणार. कळलं का तुम्हाला एवढं? ठीक आहे, चेअर घेऊन ये जा.
सो व्हॉट इज हॅपनिंग हिअर, जो काही हायड्रोजन ऍटम आहे, फक्त H1च नाही दुसरे NMR आहेत, पण आपण इथे हायड्रोजन ऍटम बद्दल जर का बोललं तर हायड्रोजन ऍटम ज्याला आपण प्रोटॉन म्हणतो, का आपण प्रोटॉन म्हणतो हायड्रोजन ऍटमला? H पॉझिटिव्ह हा प्रोटॉन आहे, पण हायड्रोजन ऍटमला आपण इथे प्रोटॉन म्हणत आहे. इथे हायड्रोजन ऍटमला काय म्हणत आहे आपण? प्रोटॉन म्हणत आहे. त्याच्या मागे कारण काय बघा, हायड्रोजनचा जर का तुम्ही फॉर्म्युला बघितला असेल तर हायड्रोजनचा फॉर्म्युला काय? H11. म्हणजे हायड्रोजन मध्ये एक तर आहे इलेक्ट्रॉन आणि एक तर आहे प्रोटॉन. त्याच्या न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉनच नाहीये. त्याच्या न्यूक्लियस मध्ये काय नाहीये? न्यूट्रॉन. आणि म्हणून हायड्रोजनला आपण NMR मध्ये काय म्हणतो? प्रोटॉन. किंवा H+ ला आपण काय म्हणतो? प्रोटॉन. बघा जर का जसं की फॉर एक्झाम्पल आपण दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊया, जसं की Br+ आहे, त्याला तुम्ही प्रोटॉन म्हणता का? नाही. H+ लाच का प्रोटॉन म्हणता? कारण की हायड्रोजनच्या ऍटम मध्ये काय नाहीये? न्यूट्रॉन. जर तुम्ही इलेक्ट्रॉन काढला तर फक्त न्यूक्लियस मधला काय उरतो? प्रोटॉन. फक्त न्यूक्लियस मधला काय उरतो? प्रोटॉन. लवकर बसा रे. आणि म्हणून आपण H+ ला काय म्हणतो? प्रोटॉन. लक्ष द्या, H+ ला प्रोटॉन का म्हणतात सांगा? दुसरा कोणताही प्लस असेल तर त्याच्या न्यूक्लियस मध्ये काय असतो? न्यूट्रॉन. पण हायड्रोजन मध्ये एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन. तो इलेक्ट्रॉन जर का काढला तर कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज. फक्त न्यूक्लियस मध्ये काय उरला? प्रोटॉन. आणि म्हणून H+ ला काय म्हणतो आपण? प्रोटॉन. आणि NMR मध्ये H+ जरी नसला तरी आपण त्याला काय म्हणतो? प्रोटॉन. इन NMR स्पेक्ट्रोस्कोपी हायड्रोजन इज टर्म्ड ॲज व्हॉट? प्रोटॉन. आणि इट बिहेव्स ॲज स्पिनिंग बार मॅग्नेट. ते काय म्हणून काम करते? स्पिनिंग बार मॅग्नेट. का? कारण की बघा हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस काय होतो? स्पिन. तो स्वतःची काय तयार करतो? मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कोणाला असते? तर मॅग्नेटला असते. आणि म्हणून तो न्यूक्लियस हा काय म्हणून काम करतो? तो छोटा स्पिनिंग बार मॅग्नेट म्हणून काम करतो. आणि त्याच्यामध्ये दोन स्पिन आहेत, एक तर इलेक्ट्रिक स्पिन आणि मॅग्नेटिक स्पिन. कसं? तर बघा हा आहे हायड्रोजन ॲटम. किती इलेक्ट्रॉन आहेत सांगा? हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? एक इलेक्ट्रॉन. हायड्रोजन मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि एकच काय आहे? प्रोटॉन आहे. आता होते काय, तर ही जी इलेक्ट्रॉनची मोशन आहे हा सुद्धा स्पिनिंग चार्ज आहे, बरोबर? इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. काय तयार होत सांगा? इलेक्ट्रिक फील्ड. आणि न्यूक्लियस स्पिन होत आहे, पॉझिटिव्ह चार्ज स्पिन होत आहे. कोणताही चार्ज मोशन मध्ये आहे तर त्याची काय तयार होते सांगा? मॅग्नेटिक फील्ड. इथे दोन फील्ड आहेत, एक तर मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड. आता ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे न्यूक्लियसची, ही इंटरॅक्ट होते मॅग्नेटिक फील्ड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि त्याचा ग्राफ भेटतो आपल्याला, ज्याला आपण काय म्हणतो सांगा? NMR. So nucleus of hydrogen atom behave as spinning bar magnet. NMR मध्ये काय होते? इट इन्व्हॉल्व्स इंटरॅक्शन बिटवीन व्हॉट? मॅग्नेटिक फील्ड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि मॅग्नेटिक फील्ड ऑफ हायड्रोजन किंवा दुसरे ऍटम जे काय आहेत. कंडिशन आहे बघा, NMR ऍक्टिव्ह असण्याची काय कंडिशन आहे ते आपण बघणार आहे. पण सर्वच ऍटमचे न्यूक्लियस काय होतात? स्पिन झाल्यामुळे त्याची काय तयार होणार? मॅग्नेटिक फील्ड. ती मॅग्नेटिक फील्ड इंटरॅक्ट करणार रेडिओ वेव्हच्या मॅग्नेटिक फील्ड सोबत आणि अशा पद्धतीने आपल्याला ग्राफ भेटणार. दिस सॅम्पल ऍब्झॉर्ब्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. जसं की कन्सिडर करा एखादं स्पिनिंग टॉप. भोवरा माहिती तुम्हाला? जसं की एखादा भोवरा स्पिन होतो तसाच काय स्पिन होणार सांगा? न्यूक्लियस. काय स्पिन होणार? न्यूक्लियस. आता काय बघा, हा भोवरा आहे, हा स्पिन होतो. सुरुवातीला तो एकदम असा स्टेडी असतो, बरोबर? पण जसं त्याचा स्पीड कमी होतो त्याच्यावर काय ऍक्ट होते? ग्रॅव्हिटी. काय ऍक्ट होते? ग्रॅव्हिटी. जेव्हा तो फास्ट स्पीड मध्ये असतो तेव्हा ग्रॅव्हिटी ऍक्ट होते का? होते. पण तेव्हा त्याचा जो स्पिन असतो तो कसा असतो? खूप जास्त. तो ग्रॅव्हिटीला निग्लेक्ट करतो. पण जेव्हा त्याचा स्पिन कमी होतो तेव्हा काय काम करते सांगा? ग्रॅव्हिटी. आणि म्हणून तो असा प्रिसिज होतो, बरोबर? आता सेम प्रिसिजन होते कशामध्ये? तर न्यूक्लियस मध्ये. कशामध्ये? हा न्यूक्लियस स्पिन होत आहे. न्यूक्लियस काय होत आहे? स्पिन. पण जर तुम्ही याच्यावरती टाकला रेडिओ वेव्स. काय टाकल्या? रेडिओ वेव्स. त्या रेडिओ वेव्स मुळे इथे जसं की ग्रॅव्हिटी काम करत आहे भोवऱ्यावरती आणि त्याला काय करत आहे? प्रिसेस. तसंच NMR मध्ये आपण काय टाकणार? रेडिओ वेव्स. आणि हा जो आहे न्यूक्लियस हा काय होणार? प्रिसेस होणार. स्पिन तर होतच आहे तो, पण त्याचा स्पिन काय होणार? प्रिसेशनल मोशन दाखवणार. कोणती मोशन दाखवणार? प्रिसेशनल मोशन दाखवणार. सो व्हॉट इज हॅपनिंग? कन्सिडर अ स्पिनिंग टॉप. इट परफॉर्म्स स्लोअर वार्ड्स लाईक मोशन. दॅट इज प्रिसेशनल मोशन. व्हॉट इज स्लोअर वार्ड्स मोशन? प्रिसेशनल मोशन. प्रिसेशनल मोशन कळते तुम्हाला रे? हो की नाही? दिस इज द प्रिसेशनल मोशन. सो सपोज दिस इज द, आता काय माझी डायग्राम एकदम जबरदस्त आहे म्हणून मी अशीच काढतो, ठीक आहे? तर हा टॉप आहे. हा काय? टॉप. तर आता हा असा फिरून राहिला ऍक्सिस भोवती, पण आता हा झाला प्रिसिस. हा ऍक्सिस आहे आणि आता हा असा फिरून राहिला. तर याला काय म्हणतो आपण? प्रिसेशन और स्लोअर वार्ड्स लाईक मोशन. दीज आर जस्ट वर्ड निग्लेक्टेड. प्रिसेशनल मोशन. कोणती मोशन? प्रिसेशनल मोशन. आणि ही प्रिसेशनल मोशन टॉप मध्ये काय होते? कारण की जेव्हा तो स्लो होतो तेव्हा त्याच्यावरती काय ऍक्ट होते रे?
ग्रॅव्हिटी. आता सेम इमॅजिन करा की हा काय न्यूक्लियस आणि ग्रॅव्हिटीच्या जागी आपण काय टाकलं रेडिओ वेव्हज. तर त्या रेडिओ वेव्हज मुळे तो जो न्यूक्लियस आहे तो काय होतो प्रिसेज होतो. काय होतो सांगा प्रिसेज. आणि त्या प्रिसेशनला आपल्याला त्याचा जो स्पीड आहे त्याला म्हणतात प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी. काय म्हणतात सांगा प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी. कन्सिडर केला आपण एक स्पिनिंग टॉप, हा प्रिसेशनल मोशन दाखवतो. ज्याच्यामध्ये काय होते टॉप हा जेव्हा स्लो होतो तेव्हा प्रिसेशन होतो आणि ग्रॅव्हिटीमुळे तो जो काय आहे तो प्रिसेशनल मोशन दाखवतो. का होते प्रिसेशन सांगा टॉप मध्ये, कारण की स्पिन वरती काय काम करते अर्थची ग्रॅव्हिटी. जसे तुम्हाला सॅटेलाइट माहिती आहे बघा, सॅटेलाइट माहित आहे. जर का आपण ग्रॅव्हिटीच्या बाहेर सॅटेलाइट नेऊन सोडलं एकदा त्याला जरासा धक्का दिला तर कोणतंच फ्युएल लागते का नाही, तो हजारो वर्षे फिरत राहतो. तो हजारो वर्ष काय होतो फिरत राहतो. जसं की फॉर एक्झाम्पल हाय तुझं सरनेम काय रे मोगलेला आपण ग्रॅव्हिटीच्या बाहेर नेलं आणि एक धक्का दिला हनुमानासारखा असा मोगले, तर तो हजारो वर्ष फिरत राहील. त्याची जे हार्ट आहे ते थांबून जाईल पण तो थांबेल का नाही, तो फिरत राहील. तर का, कारण की त्याच्यावर कोणताच फोर्स काम करत आहे का नाही. आपण सॅटेलाइट वर नेऊन का सोडतो इथंच का नाही फिरवत, कारण की वर न्यायला एनर्जी लागते. एकदा त्याला धक्का मारला की मग एनर्जी लागते का, तो पृथ्वी सोबत नेहमीसाठी फिरत राहतो. पण पृथ्वीवर असं का होत नाही, कारण की पृथ्वीवर काय काम करते ग्रॅव्हिटी काम करते, ती त्याला स्लो करते. जसे की हा पेन आहे, हा चालला आणि थांबून जाईल. का थांबला, कारण की त्याला फ्रिक्शन आहे ग्रॅव्हिटी आहे त्याच्यामुळे तो थांबला. पण स्पेस मध्ये थांबतो का, अशाच पद्धतीने जो भोवरा आहे त्या भोवऱ्यावरती काय काम करून राहिली ग्रॅव्हिटी. पहिले तर तो फास्ट फिरणार मग त्याचा स्पीड काय होणार कमी होणार. एक तर फ्रिक्शन आहे, दुसरा ग्रॅव्हिटी आहे आणि मग ती ग्रॅव्हिटी त्याला खेचते. म्हणून त्याची कोणती मोशन वगैरे प्रिसेशनल मोशन. प्रिसेजन अरायजेस, प्रिसेजन आहे कशामुळे इंटरॅक्शन बिटवीन स्पिन अँड अर्थ ग्रॅव्हिटी. इट इज कॉल्ड एज गायरोस्कोपिक मोशन. विच मोशन गायरोस्कोपिक मोशन, प्रिसेशनल मोशन, स्लोअर वर्ल्ड मोशन, दीज आर द नेम्स. ओके. आता ती जी काही भोऱ्याची गायरोस्कोपिक मोशन आहे तर त्याचं जे काही अँग्युलर व्हेलॉसिटी असते, जे अँगलमध्ये स्पिन होते किंवा रोटेशन होते त्याला काय असते सांगा अँग्युलर व्हेलॉसिटी. एका सेकंदामध्ये किती वेळा तो स्पिन होणार किंवा रोटेट होणार तर त्याला आपण काय म्हणतो अँग्युलर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी आपली गाडी जी आहे ती स्पीड दाखवते. काय होते इट इज लिनियर व्हेलॉसिटी. इट इज व्हॉट लिनियर व्हेलॉसिटी. बट एखादा जर स्पिन होत असेल तर त्याला काय असणार अँग्युलर व्हेलॉसिटी. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही आकाश पाळण्यामध्ये बसले की नाही, असं इमॅजिन करा की तुम्ही असे रोटेट होऊन राहिले आणि इथून तो तुटला आणि फेकल्या गेले. सांगा ही कोणती मोशन आहे तुमची अँग्युलर व्हेलॉसिटी. ती कोणता स्पीड आहे सांगा अँग्युलर व्हेलॉसिटी. इस्केप व्हेलॉसिटी वगैरे ऐकलं तुम्ही 11वी-12वी मध्ये ग्रॅव्हिटेशन मध्ये होतं. तर अँग्युलर व्हेलॉसिटी आहे बघा त्या स्पिनिंग मोशनला कोणती व्हेलॉसिटी सांगा अँग्युलर व्हेलॉसिटी. तर ही जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे दिस अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्नेटिक फील्ड. जसं की हा न्यूक्लियस आहे बघा, न्यूक्लियस काय होत आहे सांगा स्पिन, एकतर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. तर आपण काय करणार त्याला प्रिसेज करणार, काय टाकणार त्याच्यावरती रेडिओ वेव्हज. त्या रेडिओ वेव्हची मॅग्नेटिक फील्ड आणि न्यूक्लियसची मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये काय होणार इंटरॅक्शन. तर ती जी इंटरॅक्शन आहे ती अफेक्ट करणार स्पीडला. कशाला अफेक्ट करणार स्पीडला. जसं की ग्रॅव्हिटी अफेक्ट करत आहे भोवऱ्याच्या स्पीडला बरोबर, कमी करत आहे प्रिसेज करत आहे आणि शेवटी त्याला थांबवत आहे बरोबर. तर असंच प्रिसेजन होणार किंवा असंच जे काही ऍक्शन आहे इंटरॅक्शन आहे ही होणार ऍटम मध्ये. ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये जर आपण त्याच्यावरती काय टाकली सांगा रेडिओ वेव्हज. आणि तेव्हा जे काही अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फील्डवर मॅग्नेटिक फील्ड. किती फील्ड तुम्ही अप्लाय केली रेडिओ वेव्ह जे काही त्याच्यामधली मॅग्नेटिक फील्ड किती आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि दिस गॅमा इज व्हॉट गायरोमॅग्नेटिक रेशो. इट इज व्हॉट गायरोमॅग्नेटिक रेशो. आता हे बेसिक एनएमआर इक्वेशन आहे. त्याचं म्हणणं आहे की जे काही गॅमा H0 आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 2πμ. 2πμ काय बघा ती भोवऱ्याची आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. कोणाची अँग्युलर व्हेलॉसिटी सांगा भोवऱ्याची. इट इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. आता इथे जी काही अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ती कमी होत आहे. इट इज बिकॉज ऑफ रेडिओ वेव्हज किंवा मॅग्नेटिक फील्ड. इट इज बिकॉज ऑफ मॅग्नेटिक फील्ड किंवा कोणाची मॅग्नेटिक फील्ड रेडिओ वेव्हची, त्याच्यामुळे ते कमी होत आहे. तर ही न्यूक्लियसची अँग्युलर व्हेलॉसिटी आणि ही भोवऱ्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ही सेम आहे. ही कशी आहे सांगा सेम. का, कारण की स्पिनिंग टॉप हा अफेक्ट होत आहे कशामुळे ग्रॅव्हिटीमुळे. स्पिनिंग न्यूक्लियस हा अफेक्ट होत आहे कशामुळे रेडिओ वेव्हजमुळे. तर दिस इज द बेसिक फंडामेंटल इक्वेशन. आणि इथून आपण प्रिसेशनल व्हेलॉसिटी काढू शकतो जी की किती होते सांगा ओमेगा 2πμ इन केस ऑफ टॉप आणि इन केस ऑफ स्पिनिंग न्यूक्लियस इट इज गॅमा H0. हे इक्वेशन आहे बघा, हे लक्षात ठेवा. व्हॉट इज प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी. इट इज डिफाइंड एज नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन पर सेकंड मेड बाय मॅग्नेटिक मोमेंट वेक्टर ऑफ द न्यूक्लियस अराउंड द एक्सटर्नल फील्ड H0. याचा अर्थ काय बघा, तर हा न्यूक्लियस आहे, लेटस से प्रोटॉनचा न्यूक्लियस आहे. याच्यात मोशन आहेत एकतर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. सपोज हा क्लॉकवाईज स्पिन होत आहे. कसा स्पिन होत आहे आणि हा क्लॉकवाईज स्पिन होत असताना आपण याच्यावरती इंट्रोड्यूस केला रेडिओ वेव्हज.
काय इंट्रोड्यूस केलं सांगा, किंवा त्याला आपण म्हणूया मॅग्नेटिक फील्ड. काय सांगा, ही मॅग्नेटिक फील्ड आणि हा स्पिन होत असताना याची मॅग्नेटिक फील्ड, या दोघांची काय होणार, इंटरॅक्शन. एक तर ते अलाईन असणार. अलाईन म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड ज्या डायरेक्शनने त्या डायरेक्शनने न्यूक्लियसची मॅग्नेटिक फील्ड तर वाढणार. काय होणार सांगा, वाढणार. किंवा मॅग्नेटिक फील्ड न्यूक्लियसची जी काय ती या डायरेक्शनने आणि रेडिओ वेव्हची या डायरेक्शनने तर अपोज होणार. एकतर एनहान्स होणार किंवा डिक्रीज होणार. एकतर एनहान्स होणार किंवा काय होणार सांगा, डिक्रीज होणार. तर ती अफेक्ट करते प्रिसिजनल फ्रिक्वेन्सीला. प्रिसिजनल फ्रिक्वेन्सी काय आहे, तर ही मॅग्नेटिक फील्ड टाकल्याच्या नंतर हा जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस प्रिसेज होणार. आता हा असा स्पिन होत होता, आता या ऍक्सिस भोवती स्पिन होणार. प्रिसेजन झालं. काय झालं, प्रिसेजन. तर प्रिसेजन झाल्याच्या नंतर एका सेकंदामध्ये तो किती वेळा रिव्हॉल्व होतो, रिव्हॉल्युशन होते त्याचं, तर त्याला आपण काय म्हणतो, प्रिसिजनल फ्रिक्वेन्सी. इमॅजिन करा बघा की भोवरा आहे, तो प्रिसेज झाला आणि त्याला स्लो मोशन मध्ये बघा, त्याच्यामध्ये बघा स्लो मोशन मध्ये, तर एका सेकंदामध्ये सपोज तो एक रोटेशन देत आहे, तर त्याची प्रिसिजनल फ्रिक्वेन्सी किती, 1. किती, 1. आता भोवऱ्याला रिप्लेस करा बाय न्यूक्लियस असा होता, आता काय झाला, प्रिसेज, आणि तो काय होत आहे, रोटेट. तर ती जी आहे एका सेकंदामध्ये किती वेळा तो रोटेट होतो एक्सटर्नल फील्ड मध्ये, त्याला आपण काय म्हणतो, प्रिसिजनल फ्रिक्वेन्सी.